नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 50वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्ये नमः. नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय बदरीश हरे. नारायण नारायण वरदानाथ हरे. नारायण नारायण सुंदरवदन हरे. नारायण नारायण पावन चरण हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. संतस्तुती. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वरम सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापरम. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवतातील आपण काल पाहिलं की सगळा वंशविस्तार यदुवंशाचा श्रीकृष्णापर्यंत आणला आणि पांचाल, कौरव, मगध ह्या सगळ्या राजांच्या वंशाचं वर्णन ते सगळं आपण आता काल पाहिले. आज आता देवक आणि उग्रसेन ही 2 मुलं झाली आणि देवकाला ह्या 7 कन्या आणि 4 पुत्र झाले आणि उग्रसेनाचा मोठा मुलगा कंस आणि त्याला ते सगळं आपण त्यांचं वर्णन ऐकलं. आणि आता त्याच्यात त्यांनी सांगितले की वसुदेवाच्या देवकी ही जी कन्या, वसुदेवाला 7 मुली दिल्या पण त्यातली देवकी ही जी कन्या होती तिच्या गर्भातून 6 मुलं जन्माला आली. त्या 6च्या मुलांना कंसाने जन्म होताच मारून टाकला. पण 7वं मूल जन्मालाच आलं नाही. पण ते हिची दुसरी वसुदेवाची पत्नी रोहिणी होती तिच्या गर्भात स्थापित केलं गेलं आणि 8वा पुत्र जो जन्माला आला तो म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. स्वतः भगवंतानी अवतार घेतला. अष्टमस्तु तयोरासीत स्वयमेव हरिक किल सुभद्राच महाभाग तव राजन पितामही. आणि तुझी परम सौभाग्यवती आजी सुभद्रा ही सुद्धा देवकीचीच कन्या होती असं शुकदी परीक्षिताला सांगतायत. आणि आपण नेहमी गीतेमध्ये हा श्लोक म्हणतो. महाभारत ज्यावेळी लागायचं तेव्हा म्हणलं जायचं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हा श्लोक सगळ्यांचा पाठ आहे. तशा अर्थाचा जो भागवतामध्ये आलेला श्लोक आहे तो आहे की यदा यदेह धर्मस्य क्षयो वृद्धिश्च पापमनः तदा तु भगवानीश आत्मानं सृजते हरिः. ज्या ज्यावेळी संसारात धर्माचा ऱ्हास होतो, पापाची वृद्धी होते, त्यावेळी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी अवतार ग्रहण करतात. परीक्षित, भगवान सर्वांचे द्रष्टा आहे, वास्तविक असंग आत्मा आहेत. म्हणून त्यांनी आत्मस्वरूपिणी योगमायेच्या अतिरिक्त त्यांचा जन्म आणि कर्माला काही कारण असत नाही. म्हणजे त्यांचा मायाविलास जीवाचा जन्म जीवन मृत्यूचे कारण होय. त्याचा अनुग्रह मायेला वेगळे करून आत्मस्वरूप प्राप्त करवतो. जेव्हा असुरांनी राजाचा वेश धारण केला व काही अक्षणी सेना एकत्र करून पृथ्वीला अक्षरशः हैराण केले, तुडवू लागले, ते तिला घुसळू लागले, तेव्हा तिचा भार कमी करण्यासाठी भगवान मधुसूदन बलरामजींसह अवतीर्ण झाले. त्यांनी अशा काही लीला केल्या की मोठमोठ्या देवतासुद्धा त्यांना ओळखू शकल्या नाहीत. त्या स्तंभित झाल्या, अनुमानच लावू शकल्या नाहीत. म्हणजे ही शरीराने करायची गोष्टच नाही असंच ते म्हणत होत्या. पृथ्वीचा भार तर त्यांनी उतरवलाच, पण बरोबर कलियुगात उत्पन्न होणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंताने परमपवित्र यशाचा विस्तार केला. ज्याचे गायन व श्रवण करण्यामुळे
दुःख व शोक कुठल्या कुठे नाश पावतो. त्याचे यश काय? लोकांना पवित्र करवणारे श्रेष्ठ तीर्थ आहे. संतांच्या कानांना तर ते साक्षात अमृत आहे. एकदा कानांच्या उंजळीद्वारे ते ग्रहण केले की मग कर्माची वासनाच थांबते. माया मोह लोभ हे तर कुठल्या कुठे जातात. परीक्षित, भोज, वृष्णी, अंधक, मधु, शूरसेन, दशार्ह, कुरु, सृंजय व पांडुवंशीय वीर हे निरंतर भगवंताच्या लीलांचे सतत आदरपूर्वक गोड कौतुक करत असतात. त्यांचे श्यामल सावळे शरीर सर्वांग सुंदर होते. त्यांनी आपल्याला मनोहर विग्रहाने तसेच आपल्या प्रेमभऱ्या हास्याने, मधुर कटाक्षांनी, प्रसादपूर्ण वचनांनी आणि पराक्रमपूर्ण लीलांनी साऱ्या मनुष्यांना आनंदाने न्हाऊ घातलं. भरपूर ओतप्रोत आनंद वाहत होता. भगवंताच्या मुखकमलाची तर शोभा निराळीच होते. मकराकार कुंडल, त्यांचे कान फार त्यामुळे ते कमनीय वाटत होते. त्यांच्या वलयामुळे किंवा त्याच्या आभीमुळे कपाळावरील सौंदर्य आणखीनच वाढत होतं. ते खुले विलासी हास्य, चेहऱ्यावर निरंतर हास्याला पूर आलेला असेल, त्यामुळे पाहणाऱ्याला खूप प्रसन्न वाटे आणि त्या मुखमाधुरीचे निरंतर पान आपल्या डोळ्यांनी करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असे. तो रोज घेत घेत आनंदी तर होतच, पण पापण्या मिटल्यावर सुद्धा त्या मिटलेल्या पापण्यांवर निमीवर चिडत, म्हणजे का मिटला बाबा आमच्या पापण्या. डोळे सहजच उघडझाप होत असतात, पण जर देवसमोर असताना त्या पापण्यांनी जर उघडझाप केली तर आवडायचं नाही प्रजेला, कुणालाच, समोर जे असेल त्याला. लीला पुरुषोत्तम भगवान अवतीर्ण झाले मथुरेत वसुदेवजींच्या घरी, परंतु तिथे ते राहिलेच नाहीत. तेथून गोकुळात नंदबाबाच्या घरी चालले गेले. ते पूर्ण म्हणजे गोपी, गायी, गोप यांना सुखी करणार होते. ते पूर्ण करून त्यांनी मथुरेत परतले. मथुरेत, व्रजात, द्वारकेत राहून त्यांनी आपले अनेको शत्रूंचा संहार केला. पुष्कळ स्त्रियांशी विवाह केला. हजारो पुत्र उत्पन्न केले. त्याचबरोबर लोकांना आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार घडवणाऱ्या आपल्या वाणीस्वरूप श्रुतींची मर्यादा स्थापन करण्यासाठी यज्ञाद्वारे स्वयं आपणच आपल्याला यजन केलं. कौरव पांडवांमध्ये उत्पन्न झालेल्या आपसातील जी काही त्यांच्यात दरी होती, कलह होता, त्यामुळे त्यांनी पुष्कळसा भार हलका केला. युद्धात आपल्या दृष्टीनेच राजांची पुष्कळशी औक्षवणी सेनेचा ध्वंस केला. संसारात अर्जुनाच्या विजयाचा डंका पिटवला. म्हणजे विजयामागं खरं कारण भगवान श्रीकृष्ण असतात, पण कुठंही स्वतःचं नाव न येऊ देता अर्जुन किती महान, अर्जुन किती धनुर्धारी, म्हणजे अर्जुनाचाच उहापोह केला आणि सगळीकडे चर्चा त्याचीच उदाहरण आणलं त्या चर्चेला. मग उद्धवाला आत्मतत्वाचा उपदेश दिला आणि त्यानंतर ते परमधामी निघून गेले. हे यदुवंशाचं कीर्तन, सूर्य सोम वंशानुकीर्तन, दोन सगळ्याचाच उल्लेख आहे हा नवम स्कंदातल्या शेवटचं, म्हणजे नवम स्कंद इथं संपला आहे. म्हणजे पण त्याचं भागवतकार सांगतात खूप, म्हणजे दशम स्कंदापूर्वी नवम स्कंदाचा अंत करताना भागवतकार खूप छान टीका करतात. त्यांना भगवान तर येणार आहेत आता, यामुळे ते खूप उल्लसित होतात आणि खूप छान त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहेत. परमेश्वराचे सर्वच अवतार, एक मिनिट, मुळात आता परीक्षित राजासुद्धा खूप उत्सुक झाला आहे. तो म्हणतो मला एकदा थोडक्यात सांगा की माझी मुलं काय करणार, आमचा वंश पुढं कुठं जाणार आहे, आणि यदुवंश कधी, म्हणजे कुठपर्यंत आहे, पांडुवंश किती होईल, ह्याची थोडक्यात मला माहिती द्या किंवा काय सांगितलं आहे व्यासांनी. तर त्यावेळेस ते सांगतायत की शुकदेवा, तुझे तर तक्षकाच्या म्हणजे ब्राह्मणाच्या शापाने तक्षक येऊन तुला चावेल आणि
तू तर जाशीलच, तू तर ध्यानात असशील, म्हणजे तू चावण्यापूर्वीच तू देह सोडलेला असशील, पण तो येऊन तरी ठरल्याप्रमाणे चावेल आणि ह्या सर्पवंशाचाच मी नाश करीन, असा आपल्या पित्याचा सूड उगवण्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र जन्मेजय हा महायज्ञ सर्पयज्ञ सुरू करेल आणि त्यांनी तशी प्रतिज्ञाच करेल. त्याने मंत्रांनी सर्पाचे आकर्षण करून भराभर सगळीकडचे सर्प येऊन त्या अग्निकुंडात पडत असतात आणि आपण सगळे पडले तरी तक्षक येत नाही. तो काही अजून अग्नीत पडला नाही. जन्मेजय म्हणतो की अरे माझा पिता तर तक्षकाच्या दंशाने मेला आहे आणि मग हा तो कसा अजून आला नाही. तर ब्राह्मण सांगतात की तो तर इंद्राच्या कडं सुरक्षितेला गेला आहे, म्हणजे इंद्राच्या आसनामागं लपला आहे. त्याने त्याला अभय मागितलं आहे आणि त्याने त्याला दिलं आहे असं म्हटल्यावर मग तो जन्मेजय अजून तोडतो आणि तो म्हणतो मग विचार कसला करताय, तुम्ही इंद्रासहित त्याची आहुती द्या. वास्तविक असं तसे मंत्र तुम्हाला येत नाहीत का की इंद्रासहित त्या आहुती ते अग्निकुंडात टाकता येईल. वास्तविक मंत्रात अपार शक्ती असते, ताकद असते, पण ब्राह्मणांनी त्या शक्तीचा कधीही दुरुपयोग करता कामा नये असं सांगितलं आहे. पण हा राजा हट्टाला पेटतो आणि तक्षक ह्याच्यात पडलाच पाहिजे असं आग्रह धरतो आणि मग ते अगदी सरसावतात ब्राह्मण आणि इंद्रासह तक्षक ह्याच्यात पडायचा असा मंत्र म्हणायला सुरुवात करणार तेवढ्यात त्या ठिकाणी अस्तिक महामुनी येतात आणि ते बघतात हे सगळं राजाची तयारी आणि ते म्हणतात अरे थांबा. आणि जन्मेजय पुढे येतो, त्यांचा आदर सत्कार करतो. ते म्हणतात अरे राजा हे तू काय चालवलं आहेस, प्रत्येक माणसाला कधी ना कधी हे जायचंच असतं, मरण हे अटळ आहे आणि तुझ्या वडिलांना तर उत्तम गती मिळालेली आहे. त्यास फक्त एक निमित्त होतं आणि ते म्हणजे निमित्त म्हणजे ह्याचं झालं निमित्त की सर्पदंशाचं आणि ते सर्पदंश होऊन जात आहेत, तो अटळ आहे. तर होतं ते मरण झालं. सर्पाशी वैर तू धरून हे जे सूत्र सुरू केलं आहेस हे खूप चुकीचं आहे, तर तू ते थांबव, त्यामुळं अनर्थ टळेल. हां, ते ब्राह्मणाचा शाप मिळाला होता आणि ते म्हणजे कारण तर होतंच आणि हे सगळं ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडल्या. तू विनाकारण वैर पत्करतोयस, ही खूप चुकीची गोष्ट आहे. तर पित्याला सद्गती प्राप्त झाली आहे. आता हे वैर सोड आणि पुढचा म्हणजे सर्व अनर्थ टळेल. मग आस्तिक ऋषींचं मत त्याला पटतं, तो शांत होतो आणि सर्पयज्ञाची समाप्ती करतो. आणि म्हणून आज तागायत जर ह्या सर्पांना अभय मिळालं राहिलेल्या सर्व, म्हणून आज तागायत जिथं सर्पाची भीती असते तिथं अस्तिक 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 म्हटलं की सर्पभय नष्ट होतं आणि ते काही करत नाहीत असा एक त्याचा आपला समज आहे, किंबहुना म्हटलंच जातं. आणि मग हे सगळं त्याच्या वंशाचं त्याला वर्णन हवं असतं म्हणून ते सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर तुझ्या म्हणजे एक संस्कृतात एक वचन आहे की आस्तिक आस्तिक म्हटलेलं, तो म्हणतो की त्यांना कळणार कसं, तर ते म्हणतो की संस्कृतात एक वचन आहे की चक्षुश्रवण सर्पनाग हे ज्यांना दिसत कान नसतात पण त्यांना कसं कळणार आस्तिक आस्तिक म्हटलं आहे, तर त्यांना कळायला सोपा मार्ग म्हणजे ते डोळ्यांनी श्रवण करतात. चक्षुश्रवण असं असतं त्यांचं. हे सर्पांच्या बाबतीत सांगितलं जातं. तो राजा परीक्षित हे सर्व सांगतो, परीक्षिताला हे सर्व सांगितलं जातं आणि तो म्हणतो की आता म्हणजे मला खूप उत्सुकता लागलेली आहे कृष्ण परमात्म्याच्या चरित्राची. भागवतकारांचे तर पराकोटीला उत्साह गेलेला आहे. परमात्मा श्रीकृष्ण हे रसमय आहेत, मधुर आहेत, अति सुंदर आहेत, शाश्वत सुख देणारे आहेत.
संसार हा परमेश्वराच्या मायेने भरलेला असल्याने दिसायला सुंदर वाटतो, पण आतून तो भयंकर आहे, अकराळ विक्राळ आहे आणि त्याच्या ते मायावी आहे, अशाश्वत आहे. वर करणी सौंदर्याने माणूस फसतो आणि अनंत कष्टात अडकतो. ज्याप्रमाणे मुंगळा गुळाच्या ढेपेला असला, चिकटला किंवा त्या गुळाच्या ढेपेवर असला तर तो आपला मृत्यू पत्करतो, पण ढेप सोडत नाही. तद्वत हा माणसाचं असतं. तो जीव अनंत योनीपर्यंत भटकत राहतो, पण संसाराचा त्याला तो निरस वाटत नाही. तो फक्त भगवान श्रीकृष्णाच्या कथा श्रवणाने किंवा परमात्म्याचं स्वरूपाचा एखाद्या सत्संगाने असाच त्याच्यात गोडी निर्माण होते. हा संसारातील सर्वच रस भोगताना सुखमय वाटले तरी परिणामी ते विषमय असतात. श्रीहरी हे अनन्य साधारण आहेत. श्रीहरीच्या कथा सुंदर आहेत. हरी कीर्तन भजन हा मनोरंजनाचा विषय नसला तरीही त्यात प्रचंड मन आसक्त होतं आणि त्यात गुंतून जातं. सामान्य जीव आपले कला प्रदर्शनी या म्हणजे मनोरंजनाचा विषय बनवतात. म्हणजे आजकाल तर सर्रास भागवत कथा ही तुम्ही म्हणजे ऑर्केस्ट्रावर करणार का, हा सर्रास प्रश्न भागवतकरांना विचारला जातो. आणि त्याला ऑर्केस्ट्रा गरजच नाही, अंतर्मुख व्हायचंय, सर्व विषय विसरायचे आणि गाणं वाजवणं काय, फार तर एखादा टाळ ठीक आहे, भजनासाठी टाळ घेणं किंवा एखादी पेटी वादन इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही पूर्ण ऑर्केस्ट्राच पाहिजे आणि आमचं त्याच्यात भागवत त्याशिवाय होतच नाही, या भागवताला आम्हाला रस निर्माण होत नाही, हे म्हणणं म्हणजे कथेपासून खूप दूर जाणं आहे. हे सांगितलं की भगवंताचं नुसतं नाम घेतलं. आज आपण भगवंताच्या नामाला म्हणजे आज दशम स्कंदाला सुरुवात करायपर्यंत आलोय, म्हणून आपण आज नारायण हरी नारायण म्हटलं. त्याच्या खूप गोड नारायणाचा उच्चार भागवताच्या पूर्वी खूप करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी अनेक वेळा त्याचं नामस्मरण करावं. मोह आणि प्रेम हे ह्यांच्यात खूप अंतर आहे, पण सामान्यपणे आपण सर्वच मोह प्रेमाची व्याख्या एका तराजूत मोजतो. मोहात चिटकावा असतो, मायामय भाग आहे, कापट्य इत्यादी अंतर्भाव व्यक्तीच्या आचरणापणे कमी अधिक प्रमाणात असतो. पण प्रेम हे शुद्ध असते. भगवंतानी सर्वांवर प्रेम केले पण चिकटले नाहीत, थोडं सुद्धा चिकटले नाहीत. प्रेमात कापट्य शिरले की प्रेम राहूच शकत नाही. परमेश्वराकडे वाटचाल करणाऱ्या साधकांनी हा भेद अवश्य लक्षात ठेवावा. प्रेम सर्वांवर करावे. भक्ती म्हणजेच प्रेम. ईश्वरच सर्वभूतानाम. सगळ्या ह्या न्यायाने सर्वत्र ईश्वर व्याप्त आहे आणि जो मी ईश्वरावर प्रेम करतो म्हटल्यावर विषय संपला ना. सकाम प्रेमातील आकर्षण हे विषयात जीवाला गुंतवते, पण निष्काम प्रेम हा भक्तीचा आश्रय असतो. प्रभू न्यायनिष्ठ आहेत. सर्वांना जे मागेल ते देतो, पण न मागणाऱ्यास मात्र आपले सर्वस्व देतो. त्यालाच आत्मवत करून सोडतो. हा मोठा फरक सकाम आणि निष्काम भक्तीतला आहे. एक संसार सागरातून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवतो तर एक बांधून ठेवतो. निष्काम प्रेमात भोग्य भोगता न्याय नेय ज्ञाता एकरूप होऊन जातात आणि द्वैत नावालाही शिल्लक नाही आणि आत्मा परमात्मा एकरूप होतात. नदी जशी सागराला मिळाल्यावर सागर स्वरूप होते, तोच न्याय येथे आहे. अशाच अलौकिक रसाचा सागर हा दशमस्कंद आहे. आता जो येतोय त्याचं म्हणजे भागवतकारांना खूप आनंद झालाय की दशमस्कंद येतोय आणि भगवंताचं किती वर्णन करेल. नुसत्या सुरुवातीच्या बाललीलाच इतक्या मधुर आहेत. आपण संपूर्ण भागवतचा दशमस्कंद संपला की किंवा भागवत पूर्ण झाल्यावर आप्पांचं जे कृष्णकथामृत आहे ते वाचूया. म्हणजे ते इतकं सुंदर लिहिलंय आप्पांनी आणि वयाच्या 25शीत लिहिलेलं आहे. ते अनन्य साधारण त्याची गोडी आहे. कितीही त्याचंही वर्णन म्हणजे आधी कृष्णकथाच गोड, त्याच्यात त्याचं वर्णन आप्पांनी केलेली भाषा त्यांची इतकी मधाळ भाषा आहे की विचारता सोय नाही. आपण माणूस त्याच्यात रंगतोच.
कधीही तृप्ती होत नाही भगवत लीला ऐकताना, अशा या भगवंताच्या लीला आहेत. रामकृष्ण परमहंस, तुकाराम महाराज, गजानन महाराज, साईनाथ महाराज, एकनाथ, निवृत्ती, ज्ञानदेव, हे सगळ्यांना त्यांनी, सगळेजण योगी, महायोगी होते, पण सगळ्यांना तरी सुद्धा भगवंताच्या कथांची गोडी लागली. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यातलं आपल्याला योग्य ते त्यांनी सगळा भाग त्याच्या चरित्रातला घेतला. मानव मनाला वासनाच विषवत करते. हलाहल विष घेताच मनुष्य क्षणार्धात मरतो, पण ह्या वासनांचे विष इतके भयंकर आहे की ते जन्मोजन्मी माणसाचे हाल हाल करते. हे किती सुरेख, म्हणजे ह्या टीका ज्या सांगितल्या आहेत भागवतकारांनी त्या फार सुंदर आहेत. संसारापासून, त्याच्या मायेपासून होता येईल तेवढं पटकन अलिप्त होता व्हायला पाहिजे. तुम्ही मुलं बाळ, संसार, नवरा बायको, घरातले पाहुणे रावळे सगळ्यात रमा, त्याचा दोष नाहीये, पण चिकटू नका, हे पुन्हा पुन्हा भागवतकार सांगतायत. आणि असा हे करून कुणी दाखवले तर गोपींनी दाखवलंय. हे उदाहरण आहे तुमच्या समोर. त्यांच्या चरित्राकडं, गोपींच्या ह्याच्याकडं तुम्ही डोळसपणे पहा. सहज समाधी अवस्थेत गोपी आहेत. त्या ती अवस्था सतत अनुभवत असतात. सहज समाधी अवस्था म्हणजे संन्यास, आणि जीव म्हणजे कुठल्याही वस्त्राशिवाय, भगवी वस्त्र घालणं म्हणजे संन्याशी, असं आपल्यावर एक पगडा बसला गेलाय मनावर. पण ह्या सर्वच्या सर्व गोपी ह्या संन्याशिनी होत्या, कारण त्या इतक्या लिप्त होत्या संसारापासून. आपल्या संसारातली कामं नेमून दिली आहेत देवानी, आणि आपण नीट संसार केला नाही, कुठंतरी कमी जास्त केलं तर कृष्णाला आवडणार नाही. तुम्ही त्याच्याकडे जाताय म्हणून असं करताय, म्हणजे दुरान्वयाने दोष भगवंताकडे जाईल, आणि त्याला ते देवच मानत असतात. एक आपला सर्वस्व त्याच्या ठिकाणी आहे, अलौकिक आहे, तो अद्भुत आहे, आणि तो आमचा आहे. एक विलक्षण भाव असतो त्यांच्या त्या ठिकाणी. त्यामुळेच त्या सहज समाधी अवस्थेत रममाण होतात. भगवे वस्त्र नेसणे किंवा अंगावर कपडे न घालणे म्हणजे विरक्त किंवा संन्याशी असं बिलकुल नव्हे. ह्या अवस्था आहेत, नाटक नव्हे. ह्या जर अवस्था नसत्या तर पशुपक्ष्यांना योगी, संन्याशी, विरक्त म्हटले असते ना. तुकाराम महाराजांचा तो अभंग प्रसिद्ध आहे, भगवे ते श्वान सजी, म्हणजे श्वानाला, कुत्र्याला तर भगवा रंग सहजच असतो, मग तो पहिला एक नंबरचा संन्याशी म्हणायला पाहिजे ना. त्यामुळं हे स्वच्छ आपण मन करायचं, तिकडं बघायचं की गोपी ह्या संन्याशिनी आहेत, त्या उत्तम भक्त आहेत, श्रेष्ठ भक्त आहेत. आणि गीतेत जसं म्हटलं गेलं की निमित्त मात्र भगवंताच्या कृपादृष्टीला निमित्त व्हावं काहीतरी, आणि त्यांनी माझ्याकडं कृपेचा वर्षाव करावा. ह्या गोपींवर तर भगवान हो रात्र वर्षाव करतोय, कारण त्यांनी तसं भगवंताला समर्पित केलंय स्वतःला. त्या कुठंही घर संसारात कमी पडत नाहीयेत. भक्तीत समाधी अवस्था स्वाभाविक आहे. गोपी अखंड समाधीत असायच्या. देहभान विसरणे म्हणजे भाव समाधी. आणि त्यांच्या मनात इकडं पोळ्या लाटत असू दे, भाजी टाकत असू दे, त्यांच्या मनात असायचं की आता कृष्ण काय करत असेल, आता कृष्णाने गायी चरल्या असतील का, आता कृष्ण खेळत असेल का, कृष्णाला मी काय दिल्यावर त्याला खूप आनंद होईल, त्याच्या आनंदाचे चेहऱ्यावरचे भाव मी कसे पाहिन, त्याच्याशी यशोदेला त्याच्या चाड्या कशा सांगेन, कृष्ण आपल्यावर कसा रागवेल. एक ना दोन असंख्य गोष्टी त्यांच्या मनात असतात, आणि त्यामुळं त्या पूर्ण देहभान हरवून त्याच्या चिंतनाच्या म्हणजे रमलेल्या असतात. ही एक समाधी अवस्था असते. मन बुद्धी एकाच ठिकाणी स्थिर करणे यापेक्षा योग्याचे तरी आणखी सुख काय असते. योग्याला या स्थितीत यावयास अनेक कष्ट सहन करावी लागतात, तर भक्तांना ही स्थिती सहज प्राप्त होते. म्हणून ह्या श्रेष्ठ योगिनी, महायोगिनी म्हणून गोपींचा खूप उल्लेख केलेला आहे, खूप वर्णन केलेलं आहे. सर्व भक्तांचा हाच अनुभव आहे. ही अवस्था प्रत्येक भाविक काही काळ भक्तीत अनुभवतोच. हाच काळ वाढवणे म्हणजे भक्तीची उपासना करणे होय. निष्काम भावाने जर भक्ती घडत असेल तर तो तन्मयतेचा काळ लवकर वाढतो.
आणि नकळत वैराग्याकडे वाटचाल आपोआप सुरू होते. यातून पुढे सद्गुरु कृपा योग्यता वाढता प्राप्तच होते. लाभालाभ विचाराने होणारी भक्ती स्वर्ग नरक द्वारापासून भ्रमण करवते. मुक्तीचे आणि जन्ममरणाचे दृष्टीचे विचार करता दोन्ही वाटेस म्हणजे पापाच्याच वाटा म्हटलेला आहे. एक पुण्यात्मक पाप आणि एक स्वर्गाच्या कपारीत काही काळ अडकून पडते असे शुद्ध पापाची वाट आहे. शुकदेव परीक्षित राजाला श्रीकृष्ण लीलामृत आता पाजायला तत्पर झालेले आहेत आणि ते अमृत सेवन करीत असलेल्या भक्ताला तक्षकाचे काय भय असणार. म्हणजे तक्षकाचं भय नव्हतं, कारण त्याने ते कथेत इतके रमले होते की काय तक्षक आला काय गेला काय त्याचं यत्किंचितही त्यात ते त्याच्याबद्दल त्यांनी काही ठेवलं नव्हतं, कारण ते फक्त त्या सगळ्या भावनांपासून खूप लांब आले होते आणि ते पूर्ण वैराग्यशील झाले होते. मग ते आता दशम स्कंदाला सुरुवात झाली आहे. स्वतः शुक महामुनींचा हा अत्यंत आवडीचा शुक्राच्या जणू म्हणजे कथाभाग आनंदाने ते स्वतः फुलून आलेत. दशमस्कंद हे संपूर्ण भागवताचं फळ आहे आणि त्यांच्या इष्टदेवतेचं ते सगळं आता चिंतन आहे. 7 दिवसात मुक्ती देणारा हा ग्रंथ भागवत ग्रंथ आहे. हा खूप खूप म्हणजे अवर्णनीय आनंद देणारा आहे. अनंत जन्मात साधना करून जे मिळणार नाही म्हणजे दुर्लभ मुक्ती, ती सहज फक्त 7 दिवसात आता परीक्षिताला प्राप्त करून देण्यात शुकाचार्य खूप उत्सुक आहेत. कारण तो त्यांच्या परीक्षेत उतरलाय, कारण त्यांनी प्रश्न विचारला होता, आसन्न मरण व्यक्तीचे काय कर्तव्य आहे. हा जो पहिल्या दिवशी त्यांनी प्रश्न विचारला होता की अगदी मरण समोर आले ना तर काय करायला पाहिजे. आणि त्यावेळेस शुक्राचार्य म्हणतात की जीवाच्या शेवटच्या श्वास चालू असताना किंचितही विकार याच्या मनाला लांब लांबपर्यंत स्पर्श करणार नाही, अशा अवस्थेप्रत मला याला न्यायचंय. आणि म्हणून त्यांनी हे सगळं कथा सांगत आणली. आता हे दशमस्कंद म्हणजे परमावधीचा आनंद, आणि तो हा असा हा उपाय त्यांनी योजला आणि त्याला सहज मुक्ती कशी मिळू शकेल त्या अवस्थेत आणि किती आनंद प्राप्ती होईल हे त्यांनी बघितलं. आणि मुक्ती शेवटी मनाला मिळत असते. मन सगळ्यात अडकत असतं, आत्म्याला नव्हे. म्हणजे काही मानतात की आत्मा आणि परमात्मा एक आहे, पण काही आचार्य म्हणतात की आत्मा परमात्मा भिन्न आहेत. आणि ते म्हणतात की आत्मा अंश आहे आणि परमात्मा अंशी आहे. शंकराचार्यांनी तर एक सिद्धांत दिलाय की जीव आणि ईश्वर एक आहेत. हा जो भेद दिसतो तो अज्ञानाने दिसतो. आणि त्याच्यात त्याने आणखीन एक केलंय, त्या भेदाची 2 रूपं सांगितली आहेत. ते म्हणतात भेद हा औपाधिक आहे, उपाधीमुळे भेद भासतो. आणि म्हणून ते म्हणतात एक स्वयंसिद्ध भेद आणि दुसरा औपाधिक भेद. म्हणजे जसं घोडा आणि गाय यांचा भेद हा स्वयंसिद्ध आहे. घोडा गाय होऊ शकत नाही आणि गाय घोडा म्हणजे गायही घोडा होऊ शकत नाही. म्हणजे दोघेही आपापल्या ठिकाणी भेद पूर्ण आहेत. पण औपाधिक भेदामध्ये पाण्याचे वास्तविक स्वरूप शीतलता आहे, पण गरम पाण्याच्या उष्णतेने कारण उपाधी आहे. वास्तविक पाहिले तर तत्वतः आत्मा आणि परमात्मा एकच आहे, जीव आणि ईश्वर एकच आहे. जो भेद दिसतो तो औपाधिक आहे. जीवाच्या ठिकाणी हा औपाधिक भेद दिसतो. ज्यामुळे त्याच्यात उदाहरण म्हणून पुन्हा आचार्य सांगतायत की घटाकाश आणि महदाकाश.
जोपर्यंत घटाकाश म्हणजे आपल्या देहाला सुद्धा त्यांनी घटच संबोधले, की ह्यामध्ये आत्मा आहे तोपर्यंत तो घटाकाश आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही म्हणजे तो घट फुटला, माठ फुटला, माठातलं आकाश वेगळं आणि बाहेरचं आकाश वेगळं, ज्यावेळी माठ फुटतो त्यावेळी ते सर्वत्र विलीन होतो. ते आकाश हे वेगळं दाखवू शकत नाही. जसं ह्या देहात असताना परमात्मा या देहातला अंशाचं स्वरूप आहे, जीव म्हणतो. पण हे जीव किंवा आत्मा हा बाहेरच्या परमात्म्याचाच अंश आहे. तो देह सोडला की तो त्याच्यात एकरूप होतो, असं औपाधिक स्वरूपाचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. पण व्यापकाधिष्ठित चैतन्य परमात्मा मात्र एकच एक होय. आणि शरीराधिष्ठित चैतन्य परमात्मा म्हणजेच जीव होय. अविद्येच्या आवरणाने युक्त जे चैतन्य तो जीव, आणि अविद्येचे आवरण दूर झाल्यावर जीव आणि शिव एक होतात. उपाधीमुळे जीव शिव भिन्न भासतात. हाच वेदांताचा सिद्धांत आहे. आता समुद्राचा एखादा अंश घेतला तर समुद्राचा काही नाश होत नाही. त्याप्रमाणे हा प्रचंड हिच्यापासून एक किंचित अंश घेऊन देह झाला तर काही त्याचा नाश होत नाही, आणि त्याच्या स्वरूपात परिवर्तनही होत नाही. मुक्ती त्यालाच मिळत असते ज्याचे मन मेलेले असते. मन कशातही लिप्त होत नाही. ते अत्यंत म्हणजे कणखरपणाने पूर्वजन्मीच्या शरीराचा नाश होतो, हे करायचे विषय आहे. कणखरपणे करायचा विषय आहे. मनाला कशातही लिप्त, म्हणून आपण गीतेत भगवंतांनी सांगितलंय की मन एवम कारणम बंध मोक्ष हो. तेच इथं पुन्हा पुन्हा सांगता येते की शुक्राचार्यांचं हे परीक्षिताचं मन कसं लिप्त होणार नाही आणि त्याचं मन कसं एकदम वेगळ्या भूमिकेवर कसं पोहोचेल, ह्यासाठी हे म्हणजे प्रचंड ग्रेट सायकोलॉजिस्ट शुक्राचार्य आहेत म्हणायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या मनाचा विचार केलाय आणि माणसाच्या मनाचा विचार करून हे कुठल्याही माणसाला असा तो प्रश्न परीक्षिताने जो विचारलाय की आसन्न मरण व्यक्तीला काय शेवट म्हणजे काय कर्तव्य काय त्याचं, तर त्याचं कर्तव्य हेच की त्यांनी मनाचे मोह सोडला पाहिजे, लोभ मोह सगळं विकार सोडले पाहिजेत आणि अनंतात एकरूप झालं पाहिजे. आणि त्या अनंतात एकरूप सहजासहजी मन होत नाही. म्हणून भक्ती मार्गाचं हे चाटण, गोड मधाचं चाटण चाटवत चाटवत त्यांनी जीवाला अशा उंच उंचीवर घेऊन चाललाय. आणि हे स्किल किंवा कौशल्य शुकाचार्यांजवळ आहे, ते व्यासांच्या मुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणून ते म्हणतात की मुक्ती ही मनाला मिळत असते, शरीराला नाही. वास्तविक शरीर तर ते मुक्त होऊन मन कधीच गेलेलं आहे. शरीर त्यांनी सोडलेलंच असतं, पण तरी सुद्धा शरीराला स्पर्श तक्षक येऊन चावणार हे सांगितलेलं असतं. म्हणून तो 7व्या दिवशी येऊन चावतो. हे ते म्हणतात मी असेपर्यंत येणार नाही, मी गेल्यावर येईल. तो भाग सगळा पुढे येतोय, पण मन त्यांच्या देहाच्या भूमिकेवर नसतं, हा उल्लेख मला करायचा होता म्हणून फक्त तो आधी सांगितलं. थोड्या पाण्यात मासा नीट जगू शकत नाही आणि मरूही शकत नाही. मन जर सांसारिक विषयांचे चिंतन सोडून देईल तर ते ईश्वरात लीन होऊ शकते. मनाला सांसारिक विषयांपासून दूर करून कृष्ण कथेत गुंतवून टाकायला पाहिजे. कृष्णाची बाललीला, गोपालन लीला यांचे सगळं स्मरण करावं. प्रतिकूल गोष्टींपासून मन हटवावं आणि अनुकूल विषयांना जोडायचं. हाच केवळ ह्या कथेचा उद्देश आहे, हेतू आहे. या कथेमुळे सहज ज्ञानप्राप्ती होती, वैराग्याची आपोआप वृद्धी होती. या कथेच्या श्रवणाने माणूस प्रवृत्तीपासून वळून निवृत्तीकडे वळतो. भागवत कथा ज्ञान, वैराग्य, कृष्ण प्रेम वाढवणारी आहे. ही कथा श्रोत्यांना कृष्ण प्रेमाचे वेड लावते. आता परीक्षिताचं सहज संसाराचा, राज्याचा सर्व मोह संपलेला आहे. त्याचं मन कृष्ण कुठे तन्मय झालंय, तो त्याच्या मनाचा निरोध होऊ शकेल. श्रीकृष्ण लीला निरोध लीला आहे. मनाचा विरोध करायचा आहे. जगाचे विस्मरण आणि भगवंताची आसक्ती निरोध होय.
आणि सांसारिक विषयांचे विस्मरण झाल्यावर खरा आनंद प्रकट होत असतो. दशम स्कंदाच्या प्रारंभी शुकाचार्यांनी राजाची परीक्षा घेतली. शुकाचार्य म्हणाले, 5 दिवसापासून एकाच आसनावर बसू नयेस. राजा, तुला जर पाणी प्यायचं असलं, थोडंफार काही खायचं असलं तर तू करू शकतोस खाणं पिणं. परीक्षित म्हणाला, महाराज, अहो अन्नच काय, मी पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. मी ते सर्व त्यागलंय. ज्या तहानेने या ऋषीच्या गळ्यात मी मृत सर्प टाकला होता, ती तहान बस आता नको. मला आता मुळीच ती तहान त्रास देणार नाही. आणि याचे कारण म्हणजे आपल्या मुखातून वाहत असलेली ही ज्ञानगंगा, हे कथामृत. हे ऐकून मी इतका तृप्त होतोय की मी ते शारीरिक पातळीवरचे तहानभूक केव्हाच विसरून गेले. राजाचे हे उत्तर ऐकून शुकाचार्यांना खूप आनंद झाला, फार बरं वाटलं. आता हा सुपात्र आहे आणि म्हणजे सत्पात्र वक्ता झालाय आणि जिज्ञासू पण आहे. कथेत अशीच तन्मयता आवश्यक आहे. कृष्ण कथा अनायासेच संसाराचे विस्मरण घडवते. या कथेने जग भुलून जाते. कृष्ण कथा तर जगाचे विस्मरण घडवते. कृष्ण कथेचा महिमाच असा आहे की तो देहाचा विसर पाडते. या कृष्ण कथेत रंगलेले मन जगाची आठवण करत नाही. ही सगळ्यांना आनंद देते, कारण की तिच्यात सगळ्या रसांचा समन्वय आहे. ही कथा मुलांनाही आनंद देते, संन्याशालाही आनंद देते. स्त्रियांना तर ह्याच्यात खूप आनंद मिळतो. श्रीकृष्ण बालकांसमोर बालक होतात, तरुणांची तरुणांप्रमाणे वागतात, ज्ञानाबरोबर ज्ञानी होतात, योगासाठी ते योगी आहेत. श्रीकृष्ण भोगी आहेत पण रोगी नाहीत. योग म्हणजे ते सदैवसाठी योगीच आहेत. सामान्यपणे भोगी मात्र योगी होत असतो. पण एकादश स्कंदाच्या वर्णनानुसार श्रीकृष्ण 125 वर्षाचे आयुष्य जगले. त्यांचं वय जाताना 125 वर्ष होतं, हा उल्लेख आलेला आहे. तेव्हा त्यांच्या डोक्याला एकही केस पांढरा झालेला नव्हता. माणसाचे मन कोणत्या ना कोणत्या रसात गुंतलेले असते. या कथेत हास्यरत आहे. म्हणजे कृष्ण गप्पा मारतो, छोट्या बाललीला करताना खेळत असतो मुलांशी. त्यांच्यात खूप वेगवेगळ्या खेळांचं वर्णन केलेलं आहे. हे सगळं ऐकलं की सहज मन आनंदाने हसतो माणूस. म्हणजे हास्यरथात किंवा गोपींबरोबर केलेल्या त्यांच्या चेष्टा हे बघून हसायला येतं. शृंगार आहे, शृंगाराचं विलक्षण वर्णन केलेलं आहे. भले तो रुक्मिणी बरोबरचा असू दे किंवा अन्य राण्यांबरोबर असू दे किंवा गोपींच्या बरोबर. गोपींबरोबर म्हणजे वेगळ्या प्रकारचा शृंगार तो कथेत पुढे येईलच. करुण भाव तेवढाच आहे. कित्येक वेळा यशोदेच्या म्हणजे करुणेची पराकोटीची करुणा आपल्याला पाहायला मिळते की किती तिचा भाव जाणून देव तिची मनाची कल्पना करून, मातेच्या मनाची कल्पना करून आपल्याला बोलत असतात. हे सगळं बघून आपल्याला त्यांच्या करुणपणाची म्हणजे खूप कौतुक वाटतं. आणि भयानक तर प्रचंड आहेत. म्हणजे मोठमोठाल्या राक्षसांशी ते युद्ध करतात, लहानपणीच करतात. त्यांना कित्येकांना मारलेलं आहे. म्हणजे ते भयानकही आहे, कारण की स्वतः श्रीकृष्ण रसमय आहेत. रसो वैसहा असं वर्णन केलं जातं. बाललीला हास्यरूपच आहे. रासलीलेत थोडक्यात शृंगार आहे. चाणूर, मुष्टिक, कंस यांच्या हत्येत वीर रस आहे. कोणत्याही रसात रुची असो, कृष्ण कथा सर्वांना आवडते. हाच या कथेचा विषय आहे. कन्हैया सर्वांना 10वा रस देतो आणि तो म्हणजे प्रेमरस. तुडुंब प्रेमरसाने भरून वाहते ही कृष्ण कथा. त्यामुळे माणसाला भागवताचं अतोनात प्रेम लागतं. कृष्ण कथेत सर्वश्रेष्ठ असा प्रेमरस भरपूर भरलेला आहे.
ज्याने प्रेमरसाचा आस्वाद घेतला आहे त्याला इतर सर्व रस गौण वाटतात. किंबहुना मीराबाई तर इतर रस कडू म्हणते. साकार शेरडीनो रस त्यजिनो कडवो, ते लिमडो धलमा राधा कृष्णन बिना बीजू बोलमा. म्हणजे कृष्णाचे प्रेम हे जे साखर उसाच्या रसाप्रमाणे गोड आहे ते सोडून कडुलिंबाचा रस म्हणजे सांसारिक प्रेम का घ्यावं असा प्रश्न ती विचारते. राधा कृष्णा वाचून इतर काय काय बोलावे. रसाचा व कृष्ण रसाचा आस्वाद घेणे हे काही सोपे नाही. हा स्वाद शंकर, शुकदेव, योगी, ब्रजातील गोपी सगळे जण खूप चाकतात आणि त्याचं इतकं सुंदर रसभरीत वर्णन व्यास आपल्याला ऐकवतात आणि आपण त्यात आकंठ बुडतो. जगातील अन्य सर्व रस कडूपणाने भरलेले आहेत. शृंगार रस सुरुवातीला गोड वाटतो पण शेवटी मात्र तो कडूच असतो. इतर कोणत्या रसात खरी गोडी नाही, एकमात्र प्रेम रस तोच गोड आहे. प्रेमाशिवाय प्रभूचा साक्षात्कार होत नाही आणि श्रीकृष्ण प्रेमरूप आहेत. ते अलौकिक प्रेमरसाचे दान करतात आणि ह्या प्रेमरसात वासना नाही, किंचितही वासना नाही, स्वार्थ नाही, तुझं माझं असला भाव नाही. लाली मेरे लाल की जीत देखू तिल लाल, लाली देखन मै गई, मै हो गई ही लाल. गोपीच्या मुखी असं वर्णन केलेलं आहे. कृष्णाला शोधायला गेल्या लालाला आणि तेव्हा तिला आपलेच आपणपणच नाहीसे झाले असं वाटलं. ती कृष्णाशी इतकी एकरूप झाली की ती कृष्णासमोर मी आणि कृष्ण असं वेगळं काही उरलंच नाही. म्हणून ती म्हणते की मै भी हो गई लाल. ती स्वतःच कृष्ण झाले. दररोज परमेश्वराची प्रार्थना करावी की देवा तूच मला आकर्षण करून दे. माझ्यात अशी शक्ती नाही की मी मला तुझ्याकडे ओढली जाईन किंवा तुझ्याकडे ओढून स्वतःला ढकलून घेईन, वाहून घेईन. ही माझ्यात ताकद नाही. तुझीच कृपा आवश्यक आहे. तूच मला ओढून घे. कृष्ण प्रेमात मन लीन झाले पाहिजे. बालयोगी तर खूप 3-4 तास सांगायचे. दशम स्कंद सुरू होण्यापूर्वी की मनाला इतकं तयार करा की आपण बाहेरचे सर्व विषय विसरा आणि एकरूप व्हा कथेशी. तरच कृष्ण कथेचा आणि या भागवत कथेचा आपल्याला पुरेपूर आनंद मिळेल. कृष्ण प्रेमात मन बुडून गेलं पाहिजे. डोळे प्रेमासुरूंनी ओले झालेच पाहिजे. तेव्हाच ब्रह्मरस बाहेर पडतो. जीव ब्रह्मरूप होतो. ब्रह्मसंबंध सतत बनलेला असावा. सावध राहायला पाहिजे की आपण कधी मायेच्या चक्रात फसू नये. राजा परीक्षिताप्रमाणे मायेशी फारकत आणि ब्रह्माशी योग जुळला तर 7 दिवसात मुक्ती मिळू शकते. ब्रह्मचिंतन करता करता मृत्यू आला तर माणूस मुक्त होतो. प्रेम आणि विरह दोन्ही भावनात हृदय आर्द्र बनते. तेव्हा कुठे रसानुभूती येते. ही कृष्ण कथा सगळ्यांना आकर्षित करते. सामान्यपणे जीवाचे 4 प्रकार आहेत. पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त. अधर्माने धन मिळवणारा व अनितीपूर्वक उपभोग घेणारा जीव हा पामर आहे. सहजच मोठमोठे संत अशा कित्येक जीवांचा असा उल्लेख केला. ते काय पामर आहे सहज बोलून गेलेले ह्या म्हणजे आलेले आहे पाहण्यात. धर्माचे पालन करून कमाई करणारा आणि त्या धनाने विषय सुखाचा उपभोग घेणारा जीव विषयी आहे. आज जगात जागोजागी ही लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या कुणाकडेही आपलं लक्ष न जाऊ देता आपण फक्त पुढच्या भागाकडे बघायचंय की सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा बाळगून त्यानुसार जीव प्रयत्न करतो तो मुमुक्षु. आणि कनक आणि कांता रामकृष्ण परमहंसांचं हे धोरण होतं. कनक कांता ह्याचा पूर्ण त्याग
मायेच्या बंधनातून मुक्त होऊन प्रभू तल्लीन होणारा जीव हा मुक्त असतो. सोनं ह्याला तर सर्व संत महंतांनी वर्जस सांगितलेलं आहे. कनककांता, आणि त्यात सोनं प्रत्येक वेळेस कनक म्हणजे सोनं असं नाही. काही वेळेस आता एक रामकृष्ण परमहंसांचं चुकून मी म्हणजे नाव घेतलं म्हणून आता सांगते. आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट खूप माहिती आहे. साधी गुरुची परीक्षा दिवसाही करावी आणि रात्रीही करावी. तसंच गुरुची सगळ्या परीक्षा विवेकानंदांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो ती व्यक्ती तेवढी अधिकारी आहे का? रामकृष्ण नेहमी म्हणायचे की कनककांता, त्याग करा, तुम्ही पैशाला स्पर्श करू नका. त्यात त्यांनी पैसा हा सुद्धा शब्द, म्हणजे कनक म्हणजे प्रत्यक्ष प्रत्येक वेळेस सोनच असं नाही, पैसा हा शब्द सुद्धा वापरलाय. आणि हे भले सांगतायत, स्वतः तसे वागतात का? हा प्रश्न कुणाच्या मनात आला तर फक्त नरेंद्रच्या, म्हणजे विवेकानंदांच्या. मग एक दिवशी ते जाऊ त्यालाकडं मागच्या बाजूला गेलेले असतात आणि ते रामकृष्ण एकमात्र अगदी अलीकडल्या काळातली अशी व्यक्ती आहे की प्रत्येक गोष्ट ठरवलं एखादं की मनाची अशी काही धारणा व्हायची की काया वाचा मने स्वीकारलेला असायचा. त्यांनी जो काही नियम स्वीकारतील तो. आता कनककांता त्याग हा पण विषय त्यांनी काया वाचा मने पूर्ण स्वीकारला होता. आणि त्याचमुळं हे ज्यावेळेस ते मागं झाऊ तलाकडे गेलेले असतात आणि ते यायच्या आधी त्यांच्या काही नाही, साधी बाज आणि त्याच्यावर एखादी सतरंजी किंवा घोंगडं टाकलेलं असायचं. तर त्या घोंगड्याच्या सतरंजीच्या घडीच्या मध्ये हे विवेकानंद एक नाणं ठेवतात आणि बघू, म्हणजे यांची परीक्षा बघू, हे त्याग कुठपर्यंत गेलाय ह्यांचा, असं त्यांना बघायचं असतं. आणि ते येतात, हातपाय धुवून येतात आणि असं बाजेवर बसायला लागतात आणि त्यांना एखाद्या जोरात ह्याचा झटका लागावा तसा झटका लागतो आणि ते हात मागून घेतात आणि इतक्या जोरात घेतात की अरे काय, म्हणजे काय झालं काय? आणि ते म्हणतात सगळ्यांना ते काढा, पटकन ते काढा, सतरंजी बाजूला करा. आणि मग बघितलं तर त्याच्यातनं एक नाणं खाली पडतं आणि नरेंद्र खाली मान घालून उभा असतो. त्यावर मग रामकृष्ण ताडतात की याने आपली परीक्षा घेतली. पण हे कनककांता त्याग, हे जे आता इथं भागवतात सांगितले, हे जीव मुक्त. त्याशिवाय आपला जर लोभ कमी व्हायचा असेल तर ही दोन लोभाची परमावधी स्थानं आहेत. तिकडं तुम्ही आपण दुर्लक्ष करत राहिलो किंवा त्याचा त्याग करायचं मनापासून स्वीकारलं तरच हे शक्य होतं आणि तरच जीव मुक्त होतो, हे भागवत सांगतंय आणि ते रामकृष्णांनी करून दाखवलंय. चैतन्य हे श्री महाप्रभूजी म्हणतात की राजस, तामस, सात्विक यापैकी कोणत्याही प्रवृत्तीचा जीव असो तो कृष्ण कथेत आनंद घेतोच घेतो. म्हणूनच त्यांनी दशमस्कंदाचे 3 भाग केलेत की सात्विक प्रकरण, राजस आणि तामस. कृष्ण कथा सर्वांसाठी उपयुक्त आहे, सर्वांना आनंद देणारे आहे. त्याचे कारण हेच की कृष्ण भोगी हे आहेत आणि महायोगी आहेत. याच कारणाने श्रीकृष्णांसारख्या विरक्त योग्यालाही कृष्ण कथेत आनंद लाभू शकतो. शुकाचार्य हे अक्षरशः मुक्त योगी आहेत, परमावधीचे योगी आहेत. त्यांनी तर जन्माला आल्यावर लगेच 5 वर्षाचं वय असतानाच गृहत्याग केलेला आहे. आणि असं असून सुद्धा कृष्णकथा ऐकल्यावर त्यांचं मन लोभावलं, ते त्याच्यात रममाण झालं आणि व्यासांनी आपला श्रोता हाच आणि पुढचा भावी वक्ता हाच म्हणून बरोबर त्यांना तयार केलं, तरबेज केलं. 16,000 राण्यांचे स्वामी असलेले श्रीकृष्ण संन्यासाच्या व्यासपूजेच्या अग्रक्रम मिळवतात. म्हणजे हे किती विशेष आहे आणि त्यांना त्याच्याबद्दल कोणीही आक्षेप घेत नाही. याचाच अर्थ त्यांची पात्रता काय आहे हे कळतं. श्रीकृष्णाची दिव्यता तर पहा की तो 16,000 राण्यात राहूनही सर्वांवर प्रेम करत होता. कोणचीच राणी अशी म्हणत नव्हती की फक्त माझ्यावर प्रेम करतोय. अर्थात प्रत्येकीला असं वाटत होतं, पण तो सर्वांचा आहे हाही भाव मनात होता. बाकीच्या सगळ्यांचा आहे हा प्रत्येकीच्या मनात एक भाव होता
आणि ज्यावेळेस कृष्ण जवळ असेल त्यावेळेस त्यांना वाटायचं की हा फक्त आपला आहे, बाकी कुणाचाही नाही. इतकं म्हणजे गोड वर्णन आहे. पुढे कथा येतायतच. पती पत्नीच्या परस्परांवर असलेलं प्रेम करीत असतानाही अनासक्त कसे राहावे हे भगवंतांनी सांगितलं. श्रीकृष्ण कथा सर्व राण्यांवर श्रीकृष्ण स्वतः सर्व राण्यांवर प्रेम करीत होते, पण कोणामध्येही आसक्त नव्हते. आजकाल लोकांनी प्रेम शब्दालाच कलंकित केलंय. फक्त विकार आणि वासना म्हणजेच प्रेम असा शब्द कल्पना करून घेतली आहे. आणि श्रीकृष्णाच्या वैकुंठ गमनाचे शुक्राचार्यांनी वर्णन केले आहे. त्यावेळी तरुणालाही लाजवेल अशी दिव्य कांती श्रीकृष्णाच्या मुखावर झळकत होती. 125 वर्षाचं वय असून केस काळे कुळकुळीत होते. एकही पांढरा केस नव्हता, दात एकही पडलेला नव्हता. असं दिव्य स्वरूप होतं. असं हे दिव्य स्वरूप योग्याला फार प्रिय होतं असं ते म्हणतायत. खऱ्या महायोग्याचे हे लक्षण आहे की तो कधीही आजारी पडत नसतो. एखादा योगी जर आजारी पडत असेल तर समजावे की त्याच्या योगाभ्यासात काहीतरी चूक आहे. श्रीकृष्ण योगी आणि भोगी अशा दोघांनाही प्रिय आहेत. श्रीकृष्ण लीलेत सर्व प्रकारचे रस दिसून येत आहेत. हे पुन्हा पुन्हा ते सांगतायत. याची अत्यंत रसमय ते आहे. हे त्यांना भिनवायचंय. साधारणतः सर्व साहित्यामध्ये नवरस असतात. हास्यवीर, करुण, शृंगार, बिभत्स आदी श्रीकृष्णाचे म्हणजे त्याच्या कथेमध्ये अद्वितीय रस भरलेले आहेत. श्रीकृष्णाच्या वीर रसाचे तर अनेक ठिकाणी महाभारतात वर्णन आहे. महापुरुष श्रीकृष्ण लीलेचा निरोध लीला म्हणतात. मनाचा निरोध झाल्यावर मुक्ती सुलभ होते. मनाचा लय ईश्वरातच होऊ शकतो, अन्य कोणत्याही वस्तूत होऊ शकत नाही. कारण संसार जड आहे, मन जड नाही. दूध आणि साखर सजातीय आहेत म्हणून एक दुसऱ्यात मिसळू शकते. दगड आणि दोंडे एकमेकात मिसळत नाहीत, ते एकरूप होऊ शकत नाहीत. त्याप्रमाणे मन संसारातील जड पदार्थांची एकरूप होऊ शकत नाही. ते पूर्णतः जड नाही, पूर्णतः चेतनही नाही. आणि म्हणून ते सहज प्रेम चैतन्यात भगवंताच्या प्रेमात एकरूप होऊ शकते. त्या मनाला आपल्याला सावरायचे आणि त्या मनाला उन्नत करायचे. ह्याच्यासाठी हे सर्व चिंतन आधी भागवतकार जे करतायत ते तेवढ्यासाठी करतायत. परीक्षित राजाचे मन सांसारिक विषयांपासून परावृत्त झाले तर ते परावृत्त शुकाचार्यांना त्याचं श्रेय आहे. त्यांनी ते परावृत्त केलं आणि आता एक श्रीकृष्णाशी एकरूप करून त्याला मुक्ती प्राप्त करून देण्यासाठीच हा दशमस्कंद रचलाय. दशमस्कंद एकूण म्हणजे भागवत कथा तर सुंदर लिहिलेली आहे, तो भाग नाही. कृष्ण कथा छान लिहिली आहे, पण त्याला मुख्य धागा परीक्षित आणि शुक्राचार्य हा जो घेतलाय हा इतका सुंदर आहे की ते निमित्त आहे ना, त्याचं टार्गेट आहे परीक्षितासमोर मृत्यूचं. आणि त्या 7 दिवसात हे सगळं घडतंय. आणि कुठं अनेक राजांच्या वंशाचं वर्णन झालं, अनेक राजा झाले, दिव्य 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 लीला पाहिले, कुणाचे प्रेम संबंध पाहिले, कुणाच्या देवतांच्या बायका पळवल्या, सगळे वर्णन ऐकत कुतूहलाने आता मला हे नकोय, मला कृष्णकथा ऐकायची बास असं नाही कधी परीक्षित राजा म्हणाला. त्या वंशाची वर्णन सगळी व्यवस्थितपणे ऐकली. तिथं उपस्थित असणारे मनाला पडलेले प्रश्नही त्यांनी पूर्ण ते सोडवून घेतले. त्याच्याबद्दल जी काही अभिप्सा असेल ती विचारून आपली म्हणजे ज्ञानप्राप्ती करून घेतली आणि मनात जी शंका असेल ती साशंकता संपवली. म्हणजे हे खूप महत्वाची आणि कौतुकाची गोष्ट आहे की असं मन परीक्षिताचं होतं हे ते सांगताहेत. दशमस्कंद हा तर भगवंताचे हृदय आहे. त्यात कृष्णाची लीला वर्णन करण्यात आली आहे, जिने अनेकांना प्रेम वेडे करून सोडले. राजा परीक्षित म्हणतो की महाराज, आपण सूर्यवंशाची कथा विस्ताराने सांगितली, पण चंद्रवंशातील श्रीकृष्णाची कथा संक्षेपाने सांगितली. कृष्ण कथा योगीन भोगी दोघांनाही आवडणारी आहे म्हणताय.
मग आता कधी कृष्ण कथा सांगताय, असं त्याला आता खूप उत्सुकता लागली आहे. मग तुम्ही बाकीचं सगळं खूप सांगितलंय. मग परीक्षित राजा प्रश्न करतोय की मला आता कृष्ण कथा जास्त विस्ताराने सांगू शकाल का, आणि ते कृष्ण कथेचा मात्र कोणीही त्याग करू शकेल का, असा प्रश्न शुकाचार्य त्यांना विचारतायत उलट. अरे कृष्ण कथेचा त्याग कोण करेल. महर्षी व्यासांनाही सांगून टाकले होते त्यांनी, म्हणजे शुकाचार्यांनी, की तुम्ही माझे पिता नाहीत, मी तुमचा पुत्र नाही. ते पित्याचा त्याग करू शकले, पण कृष्णकथा जेव्हा योग्य श्रोताचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी पुन्हा आपल्या मुलालाच नेमकं मांडलं, आणि मग त्यालाच त्याच्याजवळ आले. आणि कृष्णकथेचा विषय आल्यावर शुकाचार्यांनीही आपल्या वडिलांनाच आदरणीय वंदनीय मानलं, आणि त्यांच्या एवढं श्रेष्ठ कृष्णकथा कोणी गायली नाही म्हणून ते एक त्या कथेत इतके तन्मय झाले. शांतपणाने ती कथा सर्व श्रवण केली. एक पाठी तर असणारच, महायोगी होते, त्यामुळे तो काही विषयच नाही. अशा या शुकाचार्यांची आवडणारी ही कथा आनंद देणारी आहे. शुकाचार्यांसारखे विरागीही कृष्णकथेचा मोह सोडू शकले नाहीत. मारे परीक्षिता, तुला मोह सुटेल असं कसं समजतोस. तुला मी ही विस्तृत करून निश्चितच सांगणार आहे, आणि तुझ्या मनाला अशी उतावीळपणा येणं आवश्यक आहे, मगच मला तो सांगायला रस येईल जास्त, असं ते सांगतायत. मनाला आता निर्विषयी कर, मनाला कृष्णकथेत गुंतव. चिंतन करायचे असेल तर फक्त कृष्णकथेचे कर. मनाला निर्विषयी करण्याचा आदेश वेदांतही देतो, पण ते फार कठीण आहे, त्यात शुष्क वाटतं. म्हणून वैष्णव म्हणतात, मनाला प्रतिकूल विषयांपासून हटवून अनुकूल विषयांशी जोडा, की मन आपोआप म्हणजे निर्विषयी होतं. आत्म्याला बंधन नाही तर मुक्तीचा प्रश्न येतोच कुठं. आत्मा असतानाच तो मुक्त आहे. वैष्णवांना भगवत सेवेमध्ये असा आनंद मिळतो की ते मुक्तीची इच्छाच करत नाही. योगी जोपर्यंत डोळे मिटून समाधीत बसलेले असतात तोपर्यंत त्यांचे मन स्थिर असते, पण योगावस्थेतून जागे झाल्यावर डोळे उघडता क्षणी मन चंचल होते आणि संसारिक विषयात गुंतते. विश्वामित्रांनी 60 वर्षे डोळे मिटून तपश्चर्या केली, पण डोळे उघडलेच मेनकाच्या पाशात फसून ते विषयात रमले. उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी जी समाधी लागते ती खरी समाधी, आणि अशी अजब समाधी कृष्ण कथा लावते. साधो सहज समाधी भली. समाधी दोन प्रकारची, एक जड आणि एक सचेतन. जड समाधी ती की जिच्या योगी बलपूर्वक मनाला ताब्यात आणतात, मनाला अंतःकरणात स्थिर करतात, सगळे कान बीन बंद करायचा प्रयत्न करतात, डोळे बंद करतात आणि खूप एकाग्रपणे आपल्या इष्ट देवतेवर, इष्ट मूर्तीवर चिंतन करतात आणि त्यात मन रमवतात. हे खूप अवघड आहे. मनावर असा बलात्कार करणे चांगले नाही. कधी कधी तर असे योगी रोगीही बनतात. याच कारणाने हठयोगाची निंदा होऊ शकते. हठयोगाला भक्तीची जोड नसली तर तो निरर्थक आहे. अशा प्रकारे मनावर बळजबरी करणं, बलात्कार करणं, त्यापेक्षा त्याला प्रेमाने अंजारून गोंजारून त्याला कृष्णकथेला लावलं. मन सज्जन आहे, मनाला सत्ता नाही, मनावर आत्म्याची सत्ता चालते. मन आत्म्याच्या आज्ञेने वागते, आत्म्याच्या आज्ञेनुसार मनाला चालावेच लागते. मनाला शास्त्रात नपुसक म्हटलेलं आहे. आत्म्याच्या सत्तेने आज्ञेने मन धावू लागते. योगी मनाला बलपूर्वक ब्रह्मरंधात स्थापित करतो, त्यावेळी त्याचे मन जड असते. ते जड समाधीत शरीराचे भान नसते. उघड्या कानांनी पण ह्या उलट उघड्या कानांनी उघड्या डोळ्यांनी कृष्ण ध्यानात गोपी तन्मय असायच्या. त्या तर आपल्या कानात डोळ्यात कृष्णाला बाळगत त्या गोपींना पाहून उलटा उद्धव सरळ झाला होता. या गोपी तर उघड्या डोळ्यांनी सहज समाधी लावून बसलेल्या असायच्या. म्हणजे त्यांच्या सतत त्यांना जिकडं तिकडं कृष्ण दिसायचा. उघड्या डोळ्यांना कृष्ण दिसण्यासारखं भाग्य ते काय, किती श्रेष्ठ भाग्य होतं त्यांचं. जेथे जेथे दृष्टी जात असे तेथे त्यांना फक्त
फक्त कृष्ण दर्शन व्हाई. यत्र यत्र मनो याती तत्र तत्र माधवाहा. भगवानच दिसायचा. समाधी अशी लागायला हवी. अशी सहज समाधी बघून उद्धव तर चाट पडला होता, आश्चर्यचकित झाला होता. अरे काय आहे, यांची केवढी उंची आहे. आधी त्यांना भले ज्ञान द्यायला चालला होता, पण स्वतःच त्यांचा शिष्य बनून आला. म्हणूनच उद्धवाच्या निर्गुण निराकार ब्रह्माच्या आराधनेची गोष्ट गोपी म्हणाल्या, रे मन तू म्हणतोस परमेश्वरात लावायचं की मन त्याच्यात लावायचं, ते मन आमच्या जागेवर कुठे आहे, ते तर कृष्णाबरोबर कधीच आम्ही सोडून दिलंय. खूप सुंदर कथा आहे ती. अशा इतके छान सांगितलंय. गोपी म्हणजे निराकार ब्रह्माच्या आराधनेत ऐकून गोपी म्हणाल्या, अरे नारदा, उद्धवा, आम्ही तर उघड्या डोळ्यांनी सर्वत्र साकार ब्रह्म श्रीकृष्णाचे दर्शन घेतो. मग तू हे बंद डोळे करून निराकार बना असं कशाला सांगतोस? आकार विकार आम्हाला काही माहित नाही, आमचा कृष्ण सर्वत्र आहे एवढंच आम्ही जाणतो. उद्धवा, जो उघड्या डोळ्यांनी ब्रह्माचे दर्शन घेऊ शकत नाही तोच आपले डोळे मिटून ललाटात ब्रह्मदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. आम्ही ते कृष्णाचे दर्शन, चिंतन, ध्यान जे काय तुला म्हणायचंय ते सारखंच घेतो ना. त्याला वेगळे वेळ कशाला काढायला पाहिजे? तो आमच्या अवतीभोवती असतो. तो डोळे सतत डोळ्यांना दिसत असतो. डोळे बंद करूनच ते बघायचं त्याचा म्हणजे हा आम्हाला अनुभवच नाही. डोळे बंद केल्यावर सुद्धा तोच दिसतो आणि डोळे उघडल्यावरही तोच दिसतो ना. कारण आम्ही त्याच्यात इतक्या त्या रत झालेले आहेत. त्या तर गृहस्थाश्रमी होत्या, महापरमहंस होत्या. व्रजवासी जन उत्तमोत्तम परमहंस होते, सगळेच व्रजातली लोक. जो सर्व बाह्य जीवनापासून अलिप्त होऊन कृष्ण प्रेमात तन्मय होता तो परमहंस होय. आणि प्रत्येक जीवाला परमहंस बनायचा हक्क आहे. प्रत्येक जीवाला परमहंस तो बनवू शकतो. हे साठी ही कृष्ण कथा आहे. त्यात रममाण होऊन आपण आता उद्यापासून दशमस्कंदाला सुरुवात करत आहोत. आज हा 50वा भाग. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी, शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो दोषांशमस्व भगवन्. सुचिरा प्रसुपदेशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा, श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा, अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यतायाः, समयं समर्घताया पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो दोषांशमस्व
स्वभगवन सुचिरात प्रसुप्त देशम परिबोधयाशु भगवन. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज